आज नागपूरच्या विधिमंडळामध्ये इथे भेट देण्यासाठी देशोन्नतीचे प्रधान संपादक प्रकाश पोरे साहेब आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया हा जो अधिवेशन होत आहे हिवाळी अधिवेशनासंदर्भामध्ये त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि विविध मुद्द्यावर ते नेहमी सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे. जिथे चुकले तिथं टोकलं. काय म्हणणार पोरे साहेब, आज जे विधिमंडळ होत आहे 6 दिवसाचं विधिमंडळ आहे फक्त, काय त्याला आपण ज्याला म्हणतो ना टाइमपास किंवा एक खानापुरती एक उपचार पार पाडणे, बाकी त्याच्याशिवाय या अधिवेशनाला काही अर्थ नाही आहे. कारण ज्यांनी ज्या पद्धतीने 23 तारखेला सगळे निवडणूक पार पडली, यांना बहुमत मिळालं. बहुमत मिळाल्यानंतर यांची 2-5 दिवसामध्ये मंत्रिमंडळ वगैरे सगळं फायनल व्हायला पाहिजे. परंतु 10 दिवस मुख्यमंत्री बनवायला 10 दिवस झाले, खाते वाटप करायला. अशा पद्धतीने महिना हा सगळा आतापर्यंत वाया गमावला. आणि आता जेव्हा मंत्री वाटप झाले परंतु तर खाते वाटपच झालं नाही. याचा अर्थ काय झालेला आहे, साधा आणि सरळ शब्दामध्ये सांगायचं की म्हणजे नवरदेव येऊन बसलाय मंडपामध्ये, परंतु नवरीचाच पत्ता नाही. तर त्याच्यामुळे आता होणार काय? त्याच्यामुळे हे सगळं नुसतं टाइमपास आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हे 5-6 दिवसाचं असं आहे, जसं यांनी 5-6 दिवसाचं अधिवेशन म्हटलं तशाबरोबर विदर्भामध्ये आता स्फोट व्हायला पाहिजे. यांनी विदर्भवाल्यांचं पाणी झोकून घेतलं. ते म्हणतात ये कुछ करणे वाले नाही जान देऊ. पुढच्या वेळेला मी तुम्हाला लिहून देतो की फक्त जास्तीत जास्त 2 किंवा 3 दिवसाचं अधिवेशन घेतील, किंवा हे म्हणतील की नाही या वर्षी आम्हाला शक्य नाही, पुढच्या वर्षी बघू. ते कधीच देणार नाही अशी परिस्थिती. आपण पोरे साहेब नेहमी वेगळा विदर्भ राज्यासाठी आपण नेहमी लढत राहिले. आज चळवळीमधून आपलं काम सुरू झालेलं आहे. विदर्भाचा अनुशेष भरला गेला नाही. विदर्भाच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. कुठंतरी हा अधिवेशन काय देऊन देणार विदर्भवासी? काय देणार नाही. हातामध्ये मोठा भोपळा मिळणार आहे. कारण त्या प्रश्नावर कोणी चर्चा करणारच नाही आहे. जे विदर्भाचे आमदार आहेत निवडून आलेले, कमीत कमी त्यांनी तरी भलाही संख्येने कमी असतील, पण तुम्ही तुमचं काम करा ना. त्या आमदारांनी त्यांचं काम करायला पाहिजे. किंवा आमच्या सोयाबीनला सरकारच्या हस्तक्षेपामुळे भाव नाही, कापसाला तुमच्या नालायकपणामुळे भाव नाही, तुम्ही गाठी इम्पोर्ट केल्या, तुम्ही तेल आयात करून राहिले, तुम्ही आता तूर यायचा वेळ झाला तर तुम्ही तूर आयात करून राहिले, चना आयात करून झाला तुमचा. म्हणजे शेतमालाचा भाव हा जर सरकारच्या नालायकपणामुळे किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जर पडत असेल तर या सगळ्या संदर्भामध्ये ह्या लोकांना जाब विचारायला पाहिजे. परंतु यांना जाब विचारणारं कोणी नाही आहे. त्याच्यामुळे हे अगदी बिनधास्त फिरत आहे. ज्या दिवशी हे यांना रस्त्यावर फिरणं लोक बंद करतील, शेतकरी यांना फिरणं, आणि त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे सिक्युरिटीशिवाय फिरू शकत नाही. तुम्ही आता बघून घ्या, कुठलाही आमदार असेल, कोणी मंत्री असेल, तो म्हणजे अगदी म्हणजे आता तुम्ही मला सांगा, इलेक्शन कमिशनरला काय गरज आहे Z+ सिक्युरिटी? त्याला Z+ सिक्युरिटी दिली. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री असताना त्यांना ज्या पद्धतीने त्यांना माहिती आहे ना, त्यांना तर माहिती आहे. बाकी तर नाही, परंतु त्यांच्या मनालाच माहिती आहे ना की साले हम लोग गलत काम कर रहे हैं. तो ते त्याला म्हणतात ना मन खात असतं, तर त्यांचं मन खाते. त्याच्यामुळे सिक्युरिटीशिवाय ते फिरू शकत नाही. असं वाटते का जेव्हा शिवसेनेमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतून जेव्हा शिवसैनिक बाहेर पडले, एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन बाहेर पडले, त्यानंतर जेव्हा भाजपसोबत सत्ता स्थापन झाली तर प्रत्येक आमदाराच्या समोर एक 8 पोलिसांची गाडी असायची. ते आमदार बच्चू कडू असो की राजकुमार पटेल असो की जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सर्व आमदार जे सत्तेमध्ये होते, एक गाडी सुरक्षित गाडी. असं का झालं असतं? ते त्यालाही तसेच कारण आहे. जो कोणी सत्तेत बसेल ना, सध्याच्या घडीला देशाची, राज्याची अवस्था अशी आहे की तो जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही. कारण आता हे अगदी ज्याला म्हणतात ना की आउट ऑफ कंट्रोल झाला आहे सर्व. त्याच्यामुळे सत्तेत आता हे नाही आहे तर म्हणून हे त्याच्या विरोधात, त्या दिवशी हे सब सत्तेत बसतील. आता ज्या वेळेला भाजप सत्तेत नव्हती त्याच वेळेला ही भाजप त्यावेळेला म्हणत होते ना की कापसाला भाव भेटला पाहिजे, सोयाबीनला भाव भेटला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा सत्तेमध्ये बसले त्यावेळेला मग काँग्रेसवाले म्हणत होते. हे अशा पद्धतीचं ज्याला काय म्हणतात की ते लपाछपीचा जो खेळ आहे, हा आता राजकारणाचा एक अंगभूत भाग झालेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये. कारण या सगळ्या संदर्भामध्ये अगदी नग्नपणे हे कोणीही जनतेला सांगत नाही आहे की बाबा महागाईची जी व्याख्या आहे ना, ती व्याख्या बदला. महागाईची व्याख्या सध्याच्या घडीला काय ठेवलेली आहे लोकांनी? खाण्यापिण्याची वस्तू, डाळ फार महाग झाली, तेल फार महाग झालं, चणे फार महाग झाले, कांदा महाग झाला. अबे तो डेटा 500 रुपयाचा डेटा 1000 रुपयाचा केला एका याच्यामध्ये वर्षभरामध्ये. त्याच्यानंतर मोटरसायकल 40,000ची ती 1 लाखाच्या वर गेली. 300 रुपयाला पाईप मिळत होता 2-3 वर्ष अगोदर, तो 900 रुपयाचा झाला शेतीला लागणारा. शेतीच्या भाव मिळत नाही. यांनी म्हटलं होतं 2017ला की आम्ही तुम्हाला लागत से दुगना देंगे. लागत से दुगना खर्च करून टाकला शेतीचा आणि भाव मात्र निम्मे करून टाकले. तर हे सगळे एवढे भयंकर सगळे विषय असतानाही जर शेतकरी गप्प आहेत तर याचाच अर्थ राजकारणी लोकांनी शेतकऱ्यांचं पाणी ओळखून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे अगदी बेफाम सुटले आहेत. आजही मी पेपरमध्ये बातमी वाचली की आता तूर आयात व्हायला सुरुवात झाली आहे.
कारण का आता निवडणूक संपली. निवडणूक जेव्हा होती त्यावेळेला यांनी हे सगळं सांगितलं नाही आता आम्ही सोयाबीनला भाव देऊ, आता आम्ही इतके बंद केलं, आता निर्यात बंद काढून टाकली, आम्ही कांद्याची निर्यात बंदी काढून टाकली. तर ते ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर आता यांना काही घेणं देत नाही. 5 वर्षाचं हे किती म्हणजे ते सत्तेत कसे आलेलं, त्यांची जे काही त्यांना हे भेटलं, बहुमत भेटलं. आता ते EVM मशीनमध्ये मिळालं की कसल्या काय म्हणजे साम दंडभेद या पद्धतीत मिळाला आहे, तो वेगळा विषय आहे चर्चेचा, आलं लक्षात. परंतु आता तेव्हा सत्ता 5वी सत्ता हातात झालेली आहे, त्यामुळे यांना काही विचारायची गरज नाही आहे सध्या. एकूणच ज्या प्रकारे देवेंद्रजी वेगळा विदर्भासाठी लढत होते, उत्तर विदर्भासाठी कित्येक आंदोलन केले आणि कुठंतरी एका आंदोलनात त्यांनी म्हटलं होतं मी लग्न करणार नाही आणि वेगळा विदर्भ होणार. आज स्वतः मुख्यमंत्री आहे, केंद्रात त्यांची सरकार आहे, काय म्हणणार? कसं आहे, मी तुम्हाला त्याचं सांगितलं ना ऑलरेडी. स्वर्गीय जामवंतराव धोटे लढले त्यासाठी. हे सगळं ठीक आहे, परंतु गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की जोपर्यंत कुठल्याही आंदोलनामध्ये काही 5-50 बळी जात नाही, जसं का तेलंगणा झालं किंवा कुठलंही, मला तुम्ही इतिहास जर पाहिला तर कुठलंही जेव्हा राज्य वेगळं होते ना त्यावेळेला ते बळी मागते, अलग लक्षात. आणि हे त्याची वाट पाहत आहे. यांना शांततेच्या भाषा कळत नाही, सभ्य माणसांना सभ्यतेच्या भाषा कळतात. परंतु आता राज्य सत्तेत बसलेली जी लोक आहेत ना, ही काही सभ्य नाही आहे. ही सध्याच्या घडीला ही गुंडांची टोळी आहे असं म्हटलं तर काही वावगं नाही आहे. कारण प्रत्येकाचे आता सगळे रिपोर्ट आणि हे सगळे आलेले आहेत. असं असताना आता ह्यांना सज्जनतेची भाषा कळणार नाही. आता ते लोकांना कळायला पाहिजे, बाकीच्या यांनाही कळलं पाहिजे. ज्या दिवशी म्हणजे काय म्हणतात त्याला परिस्थिती बदलेल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीत पाहायला मिळतील. एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आज सभागृहामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये बांगलादेशी घुसपेटियांचा बसतोय पोरे साहेब, तिथे बांगलादेश नावाची वस्ती सुद्धा आहे, तिथे 5 किलोमीटरचा तलाव होता, 3 किलोमीटरचा राहिला. यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ना गृहमंत्र्यांनी. केंद्रीय मंत्री कोण आहे, गृहमंत्री कोण आहे? अमित शहा. आणि देशात सत्ता कोणाची आहे, सीमा कोणाच्या ताब्यात आहे? ते राजनाथ सिंगचे आहेत. संरक्षण मंत्री ते आहेत ना. या दोघांना दोघांचे ताबडतोब राजीनामा मागायला पाहिजे. कसे येतात लोक? सीमा तुमच्या ताब्यात आहेत, बाकीचं गृहमंत्रालय तुमच्या ताब्यामध्ये आहे. असं असताना हेच बोंब मारतात, म्हणजे त्याला चोराच्या उलट्या म्हणू शकतो आपण. तर गोष्ट अशी आहे की हे सगळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचे प्रकार आहे. साधं सरळ आहे. असं आहे की इंदिरा गांधींनी या देशामध्ये बांगलादेश वेगळा, पाकिस्तानपासून वेगळा करून बांगलादेश बनवून टाकला. शेवटी बांगलादेशी जे कोणी आहेत, आता काय जेव्हा आपले पंतप्रधान जेव्हा एकीकडे म्हणतात की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे याचा अर्थ काय की पूर्ण दुनिया आता जग एक झाला आहे. तुम्ही एकीकडे असं म्हणता, मग अशा वेळेला तुम्ही बांगलादेशी आले, अरे येऊ द्या ना त्यांना, त्यांच्याकडून कामं करून घ्या ना. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की लोकांना कामं करायला माणसं मिळत नाही. मग आता सध्याच्या घडीला देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त कामं करणारी जमात कुठली आहे, तर ती मुस्लिम आहे. हे आपण मान्य केलं. कुठलंही म्हणजे श्रमाचं काम म्हटलं, ट्रक भरणे असेल, खाली करणं असेल, किंवा अजून गवंड्याचे कामं असतील, बिल्डिंगचे असतील, खोदकामं असतील, ही सगळी कामं फक्त मुसलमान लोकच करतात. आणि असं असताना त्या लोकांच्या मध्ये विनाकारण छेडछाड करणे, तुम्ही आज त्यांना जर छेडत असाल तर ते काही गप्प बसणार नाहीत ना. त्यांची डोकी काही फार थंड नाही आहे. ते तर एकी, आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची एकी आहे, यांची एकी नाही आहे. मग हे किती भारी पडेल या देशाला. आजच मी कुठल्या तरी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये हे बघितलं मी की पोस्टर लागणं सुरू झाले की काय म्हणतो त्याला, अपने देश में चले जाओ, यहाँ रहेंगे तो मारेंगे काटेंगे वगैरे, असे काहीतरी पोस्टर मी दिल्लीमध्ये आज पाहिला व्हिडिओ त्याचा. तर हे कसं आहे माहिती आहे की हे गृहयुद्धाकडे आपण जात आहोत, हे लक्षात घ्या. आणि हे कशासाठी चालू आहे माहिती आहे का, की गृहयुद्ध किंवा देशामध्ये अशा पद्धतीने अशांतता पसरवल्याशिवाय हे सत्यात नाहीच पोहोचू शकत. कारण जे देशाचे मूळ प्रश्न आहेत ना त्याच्या संदर्भात यांच्याकडे उत्तर नाही. कारण देशावर झालेलं एवढं कर्ज, प्रत्येक राज्यावर झालेलं एवढं कर्ज, हे करणार काय? आणि यांच्या वरून पुण्याच्या योजना सुरू आहे, लाडकी बहीण, अमुक तमुक पैसे. जे नरेंद्र मोदी लोकांना सांगायचं की बेटा भैया ये रेवडिया बट रही है, अरे तुम्हीच रेवडिया वाटून राहिले. तर आता कसं झालेलं आहे की आता सत्तेसाठी वाटेल ते या त्याच्यामध्ये सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे आता काय म्हणतो त्याला, नंगेचे खुदा डरे, हे आपण समजलं तरी काय हरकत नाही. नाना पटोले हे 208 मतांनी फक्त निवडून आले आहेत आणि पडलेच आहेत ते. कुठेतरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला भाजपाचा म्हणजे महाराष्ट्रात नेतृत्व नाही बरोबर असं सुद्धा आरोप होता. काय म्हणतात त्यांनी म्हटलंच आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे. तर मला हे समजत नाही की त्यांना थांबवलं कोणी, नाना पटोलेंना थांबवलं कोणी आहे? त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. आणि सांगायची गरजच नाही ना की राजीनामा देणार आहे, तो पाठवून द्या ना.
पाठवून दे. आजच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये जी काही काँग्रेसची गत झालेली आहे, दुर्गत झालेली आहे, ही काँग्रेसची अशा पद्धतीची जी लोक आहेत ना, यांनीच केलेली आहे. हे सगळे भाजपचे स्लीपर सेल काँग्रेसमध्ये घुसले आहेत, बसवले आहेत भाजपवाल्यांनी, आणि ते वृत्तशीरपणे काँग्रेसला संपवण्याचं काम करतात. राहुल गांधींनी ह्या बाबी लक्षात घेऊन अशा पद्धतीचे जे लोक आहेत ना, त्यांना GPL करणं गरजेचं आहे. आपण स्वतः शेतकरी नेते आहेत, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी आपण मांडले आपल्या म्हणजे वर्तमानपत्रापासून तर आंदोलनपर्यंत हे काम राहिले. तसं ज्या प्रकारे सभागृहामध्ये बोलणारे नेते आज पडले, अमरावती जिल्ह्याचे अमरावती विभागाचे आमदार बच्चू कडू सारख्या नेते होते, यशोमती ठाकूर सारख्या नेता होत्या, म्हणजे जे लोक बोलत होते, पण आता कुठेतरी सभागृहामध्ये बोलणारे लोक नाही. हे सगळं ठरवून उमजून केलेलं काम आहे. एक लक्षात घ्या की यांनी सभागृहामध्ये कोणी बोललंच नाही पाहिजे. जे जे बोलणारे आहेत ते टिपून यांनी मारलं. जसं एखादं जनावर जंगलामध्ये गेलं तर टिपून मारतात की नाही, तशा पद्धतीने त्यांनी पाहिलं की हे जे लोक आहेत त्यांना पाडायचं. त्यामुळे पाडलं. आता ते हाऊसमध्ये बोलणारं कोणी राहिलंच नाही ना. जे काही लोक आहेत ते आता ठीक आहे, हे चलो चलने देऊ द्या. आपण बघितलंच असेल ना, या गेल्या 6 दिवसामध्ये एकतरी विरोधी पक्षातला नेता किंवा मनुष्य त्यांनी काहीतरी आंदोलन किंवा गडबड किंवा दंगा केल्याची काही नाही झालेलं. त्याच्यामुळे हे आता सध्याच्या घडीला तुम्ही सध्या असं समजून जा की विरोधी पक्षांना किंवा लोकांना सुद्धा खंदकात बसून राहण्याचे दिवस आहेत. चुपचाप राहा, नाही तर बेटा गुंडके मारेल. एक आखरी प्रश्न आहे, ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये देशाचं सर्वात पहिलं दिव्यांग मंत्रालय आमदार बच्चू कडू यांनी निर्माण केलं, त्यांना अध्यक्षही केलं होतं, पण ते आता निवडून नाही आले. आता त्या दिव्यांग मंत्रालयाचं स्वप्न अपूर्ण राहील असं दिसते. काय तुमचं भविष्यवाणी काय आहे? आता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी असतात? सत्तेसाठी राजकारण, राजकारणासाठी सत्ता. यातला जो एक विषय आहे, तशा पद्धतीचा तो विषय होता. असा आहे की दिव्यांगांचं जर कामच करायचं असले त्यासाठी काही मंत्री आणि आमदारकी गरजेची नाही आहे. ते कामं तशी होतातच, अलग केल्या जाऊ शकतात. मंत्री बच्चू नाही आहे म्हणून काही तो करू शकणार नाही असातला काही विषय नाही आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो त्याला, हे जे काही सध्या केलं बच्चूंसाठी, ते बच्चूंनी सुद्धा हे करायला नको होतं. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना तो काही नवीन हे आहे का, म्हणजे राजकारणी आहे का? उरलेलं राजकारणी आहे. त्यांनी, माझं तर असं म्हणणं आहे उलट की त्यांनी हे जाणून बुजून केलं. म्हणजे जेव्हा सगळ्यांनी एकत्रित येऊन म्हणजे पहिले ठरवायचं ना की आपला शत्रू क्रमांक 1 कोण आहे. जेव्हा हे सगळं किंवा शत्रू क्रमांक 1 भाजप आहे, मग बच्चू कडून यावेळेला वेगळी चूल मांडल्यापेक्षा त्यांनी ह्याच्यासोबत सामील व्हायला पाहिजे. नवनीत राणाला हे, पण ज्या अर्थी ते अशा पद्धतीने कामं केली, त्यांनी त्यांचे वेगळी चूल मांडली. वेगळी चूल मांडणं म्हणजे काय आहे? याचा अर्थ काँग्रेसची किंवा जे काय महाविकास आघाडी आहे त्यांची मतं खाणी, या हिशोबाने त्यांचं सगळं प्लॅनिंग झालं आणि ठरलं, आणि त्याचे परिणाम दिसून राहिलेत आपल्याला. एकूणच आपल्यासोबत एक बुद्धिजीवी व्यक्तिमत्व आणि या विदर्भाच्या भूमीमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्भीडपणे लढणारे देशोन्नतीचे प्रधान संपादक प्रकाशजी कोरे आपल्यासोबत होते. हा विधिमंडळाचा जो खेळ आहे, हा 6 दिवसाचा, हा सरकार जनतेच्या पैशाची लूट करत आहे. यामध्ये कोणत्याच प्रकारचे विदर्भाचे प्रश्न सुटले जाणार नाही. वेगळा विदर्भ हा व्हायला पाहिजे, परंतु त्यासाठी 50 ते 60 लोकांचा जोपर्यंत बळी जाणार नाही तोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही, या प्रकारचं प्रखरपणे मांडलेलं आहे. आणि विदर्भाचे मुख्यमंत्री आहे, आता तरी विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या, या प्रकारचं मत संपादक प्रकाश कोरे साहेब यांनी व्यक्त केलं आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान परिषद, विधान भवन, नागपूर.